ग्रुप ग्रामपंचायत बीड खुर्दचे सरपंच विद्यमान सरपंच सन्मान्य भाऊ पवार यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सचिनजी करणूक साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. प्रकाशजी यादव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. विनेगाव शाखा प्रमुख निलेशजी महाडिक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संदेशजी कांबळे यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. रामदासजी यादव साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंग सारिका तांडेल यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि आमचे पोलीस रायगड जिल्ह्याचे पोलीस गणेशजी तांडेल यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सचिन करणूक इथे देखील आलेले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सतीश करणूक यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. जयदासजी पाटील यांचं देखील आगमन झालंय भिंगारचे, त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. सन्मान्य विठोबा सालुंके यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. जाऊया जशी सामना चालू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. रमेशजी भोईर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. सन्माननीय निलेशजी बाबरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बारवई, आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थान व्हा. निलेशजी बाबरे. हॅलो. महापरिवर्तन चषक 2026 आजचा हा शेवटचा दिवस, आजची ही शेवटची रात्र आणि तमाम या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जबरदस्त आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. मंगेश तांडेल स्वतः या स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार, त्यांचं देखील मनपूर्वक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाकडे. चलते हैं मैदान के अंदर. ये दूसरा मुकाबला, सेकंड राउंड का पहला मुकाबला शायद, साजगांव बनाम वाकस के बीच में मैदानी जंग का ऐलान हो चुका है. गेंदबाज तैयार, बॉलिंग मार्क पर. सामने है बल्लेबाज ऋग्वेद. धन्यवाद. जे आपण बेस्ट बॅट्समनसाठी सायकल बघतोय, जी आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्मान्य निलेशजी बाबरे यांनी, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. देखिए अच्छी फील्डिंग वहां पर, खुद गेंदबाज ने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड किया. डॉट बॉल, ये बिंदी गेंद आती हुई पहली गेंद के ऊपर. 4 ओवर का मुकाबला होगा. किरण है गेंदबाज. सेकंड राउंड का ये पहला मुकाबला साजगांव बनाम वाकस के बीच में. इस बार देखिए स्टेयर करना चाहते थे, कदमों का इस्तेमाल किया था, रीडिंग एज लगी है वहां पर. शॉर्ट थर्ड मैन पर गेंद को फील्ड किया, 1 रन मिलेगा. देखिए ये मैदान की खासियत है कि 4 ओवर में कम से कम आप 60-65 रन बनाओ तो भी कम गिरते हैं. तो उसी हिसाब से बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी चाहिए. ठीक है, ठीक, ओके. किरण गेंदबाज तैयार. इस बार देखिए अड़े बल्ले से खेला है, फ्लिक किया गेंद को, गेंद जा रही है डिप्स कर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कम ऑन डीजे. सन्मान्य निलेशजी बाबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बारवई, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समनसाठी सायकल पुरस्कृत केले, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. किशोरजी चोरगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कल्पेशजी करणूक यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय भास्करजी करणूक हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. बळीरामजी काशीद साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी चंदणे साहेब
यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. देखिए इस बार अच्छी वापसी की है यहाँ पर चौका खाने के बाद बेहतरीन गेंद फेंकी इस बार डॉट बॉल टोटल वहीं पे रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. राजेशजी कर्णुक यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एक ही रन यहाँ पर मिलेगा. इस एक रन के साथ चलता हुआ स्कोर कार्ड 6 रनों पर. वाकस बल्लेबाजी करते हुए पिछला मुकाबला यहाँ पर देखा है आपने कि वन साइडेड मुकाबला हुआ था. क्या बल्लेबाजी की थी वाकस के बल्लेबाजों ने. वन साइडेड मुकाबला वहां पर हुआ था. गेंदबाज तैयार किरण. बहुत ही बेहतरीन गेंद, बिल्कुल जड़ में डाली इस गेंद को, छकमा दिया बल्लेबाज को, वहां पर गैदर किया गेंदबाज को विकेट कीपर ने. डॉट बॉल, कोई रन इस गेंद के ऊपर. बिंदी गेंद आती हुई. टोटल 6 रन. डीजे थँक यू. बेटावरती आपण बघतोय सन्माननीय सौ वैशालीताई खैर मॅडमचं आगमन झालंय. मी आरती तांडेल आणि सारिका तांडेल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वैशालीताई खैर मॅडमचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. कॅमेरा जरा आमच्या व्यासपीठावरती घेऊन या प्लीज. MH46DA 4497 क्रमांकाची जी 4 व्हीलर कार आहे, प्लीज आपण जरा बाजूला. इर्टिगा आहे, लगेचच आपण तातडीने तिथे जा आणि ती बाजूला घ्या. बऱ्याचशा गाड्या तिथे खोळंबल्या. डायनासोर आ चुका है मैदान के अंदर. डायनासोर ये होगा आज की रात में. सुधाकर बुआ पाटिल जो भारूड सम्राट है हमारे, उनके तरफ से ये है सब. ये खिलवाड़ आज देखने को आपको मिलेगा, ये प्रदर्शन आपको देखने को मिलेगा. उनकी जितनी भी तारीफ की जाए कम है. सुधाकर बुआ पाटिल साहब. या व्यासपीठावरती आपण बघतोय जिल्हा परिषदेच्या चौक जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य वैशालीताई खैर मॅडमचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंगच्या आमच्या सारिकाताई तांडेल आणि आरती तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. आणि आज दुग्धशर्का योग असा आहे की त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील आहे आणि त्याचा सेलिब्रेशन देखील आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. तदनंतर व्यासपीठावरती दामू खैर साहेब उपस्थित आहेत. मी विक्रम पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. 7 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर. देखिए आज का दिन तो सम्मान होना चाहिए हर एक व्यक्ति का इस मैदान के अंदर. इस ट्रॉफी में परिवर्तन विकास आघाड़ी चषक 2026 में इस बार देखिए उड़ाए इस बार गेंद को. गेंद हवा में, 3 खिलाड़ी गेंद के नीचे नहीं यहाँ पर नहीं पकड़ पाएंगे और 2 रन आसानी के साथ चुरा ले इस बार. इन 2 रनों के साथ टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर वाकस टीम का 9 रन. 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके. मयूर कामले, देखा जाए तो आपने 3 रातें देखी होंगी, लेकिन जो सेकंड राउंड का ये मुकाबला है तो आसान नहीं होगा दोनों टीमों के लिए. सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. गणेश पाटील यांना की आपण. मनोहर तांडेल देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील त्याचबरोबर जगदीश पाटील. कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, बिल्कुल नहीं चलेगा. आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, एक लाइन खेलने का प्रयास किया था बल्लेबाज ने. गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के स्थानों में. डॉट बॉल, ये बिंदी गेंद आती हुई. टोटल वहीं पे रुका हुआ वाकस टीम का 9 रन. यहां से बल्ला बोलना चाहिए, यहां पर बल्ले का फेस खोलना होगा. वाकस के बल्लेबाजों को मुकाबला जीतना है तो कदमों का इस्तेमाल. डांसिंग ग्राउंड, कुछ भी नहीं हुआ. गेंदबाज काफी चालाक है, देखा था बल्लेबाज आगे निकल रहे, जैसे आगे निकल रहे गेंद को शॉर्ट पिच किया, गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल के लिए टोटल वहीं पर रुका हुआ 9 रनों पर. महाराष्ट्र पोलीस आमचे गणेश तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या आपण व्यासपीठावरती विष्णू खैर साहेब उपस्थित आहेत. मी मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विष्णू खैर साहेबांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. देखिए बल्ले का बाहरी किनारा लगा है, इस बार आउट करार दिया अंपायर ने. अंपायर की उंगली आसमान को छूती हुई. पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ. रुकवेट बैक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आणि आज आपण बघतोय वैशालीताई आणि विष्णू खैर यांचा आज लग्नाचा वाढदिवस देखील आहे. म्हणजे दुग्ध शर्का योग
या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ही अॅनिव्हर्सरी ही सेलिब्रेशन करणार आहोत. सन्माननीय भाऊ पवार देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी हरिदासजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. ग्रुप ग्रामपंचायत बीड गुरुद्वारचे विद्यमान सरपंच भाऊ पवार साहेबांचा सन्मान. या व्यासपीठावरती बारवेई गावचे माजी सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब उपस्थित आहेत. मी मंगेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी बाबरे साहेबांचा सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय बेस्ट बॅट्समनसाठी जी सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि आज त्रिवेणी ताईचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या व्यासपीठावरती येऊन देऊया. निलेशजी बाबरे साहेबांचा सन्मान आपण करतोय अंकुश तांडेल यांच्या शुभ हस्ते. वाइड बॉल ओके. टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 10 रन पहले ओवर में आए 9 रन. पहली गेंद के ऊपर खराब गेंदबाजी का मुजाहरा दिखाते हुए गेंदबाज सजगांव के वाइड बॉल करार दिया अंपायर ने. टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. सन्माननीय सचिनजी कर्णुक साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. इस बार देखिए घूमकर खेलना चाहते थे लेकिन एक बार फिर से अंपायर बाहर निकल चुके. वाइड बॉल का इशारा आता हुआ. खराब गेंदबाजी, लगातार बैक टू बैक 2 गेंदें वाइड फेंकी गेंदबाज अतीश देशमुख ने. टोटल बनता हुआ वाकस टीम का 11 रन. विने गावचे शाखा प्रमुख निलेशजी महाडिक साहेब उपस्थित आहेत. मी हरिदासजी तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय निलेशजी महाडिक यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. इस बार कड़ा प्रहार, गेंद को फेंक दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए बेहतर बल्लेबाजी का मुजाहरा वाकस के द्वारा. माफी असावी. सन्मानित दिनेशजी महाडिक साहेबांचा आम्ही 17 सन्मान धावा. करतोय. जे सरपंच सारिका तांडेल यांचं आगमन झालंय. मी आरती तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सारिका तांडेल यांचा सन्मान आपण करावा. देखिए यहाँ पर टीके माली साहब भी आ चुके हैं. अगला मुकाबला जो होगा उनकी कमेंट्री आपको सुनने को मिलेगी. इस बार देखिए बैकफुट पर गए, गेंद को फेंक दिया इस बार, लेकिन आसान सा कैच वहां पर. वापस आना होगा बल्लेबाज को. ऋतिक कर्जत खालापूरमध्ये पेटलंय. नक्कीच त्यांनी सलोखी पलो करून सोडलाय समोरच्या पार्टीला. आणि हा पॉलिटिक्सचा राजकारण आहे. मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. सलोखी पलो करून सोडलाय गोलंदाजानं. फलंदाजाला रस्ता दाखवला पॅव्हेलियनचा. आणि धावसंख्या झाली धावफलकावरती ती 17 धावा. व्यासपीठावरती दीपालीजी खैर यांचं देखील आगमन झालंय. मी त्रिवेणी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. दीपालीताई खैर यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय त्रिवेणी तांडेल यांच्या शुभ हस्ते. नक्कीच त्रिवेणी तांडेल यांचा आज बर्थडे आहे, त्यांना शुभेच्छा देऊया. चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. अरुणाजी कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. आमचे नरेश पाटील देखील या ठिकाणी आलेत. दीपक तांडेल चांगले कॉमेंटेटर आहेत मराठीतले. मनोहर तांडेल, महेश तांडेल एक ऑलराऊंडर खेळाडू अष्टविनायक जांभरुंगचा. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत.
महाराष्ट्र पोलीस आमचे गावचे सन्माननीय गणेशजी तांडेल यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. विक्रम पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय गणेशजी तांडेल यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. टोटल बनता हुआ 18 रन स्कोर कार्ड के ऊपर वाकस टीम का. हालांकि तीसरा ओवर जारी है. खराब गेंदबाजी बल्लेबाजी हो रही इस बार वाकस के बल्लेबाजों के द्वारा. या व्यासपीठावरती आपण बघतोय सन्माननीय टीके माळी साहेब उपस्थित आहेत. मी मंगेश तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. टीके माळी सरांचा गुरु आणि महागुरु ही जोडी आज आपण बघतोय. संतोषजी चौधरी सर आणि टीके माळी सर उपस्थित आहेत. मी दोघांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान आम्ही इथे करतोय. मंगेशजी तांडेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. आणि मयूर एक सांगायचं झालं तर खरोखरच कॉमेंट्रीचा जो सुरुवात झाली आगमन झालं ते अचानकच्या मैदानावरून आणि हे गुरु आणि महागुरु यांच्यापासून जी सुरुवात झाली ती आजपर्यंत आपण पाहतोय कर्जत खालापूर पनवेलमध्ये. नक्की त्यांना शुभेच्छा देऊया दोघांनाही. टीके माले आणि चौधरी साहेब धन्यवाद. देखिए कहीं पे निशाना कहीं पे निगाह नहीं चलेगा. थोड़ी सी खराब बल्लेबाजी हो रही है मयूर कामले देखा जाए तो. हालांकि तीसरा मी गणेशजी तांडेल स्कोर कार्ड के ऊपर गणेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 19 रन 19 धाबा धाव फलकावरती. देखिए 18 गेंदें फेंकी जा चुकी है. केवल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ये स्लॉग ओवर आखिरी ओवर है. आखिरी ओवर में वाकस के बल्लेबाजों को कम से कम 20 या 25 रन जोड़ने होंगे अगर ये मुकाबला जीतना है. इस परिवर्तन विकास आघाड़ी चषक में अगर आपको शामिल होना है, अंत तक जाना है, इस ट्रॉफी के ऊपर नाम लिखना है तो फिर जान की बाजी लगानी होगी. गेंदबाज तैयार. इस बार देखिए रिवर्स खेलना चाहते थे बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी वहां पर. डॉट बॉल. आखिरी पांच गेंदे. आखिरी 5 गेंदे बाकी है. टोटल वही बस का 19 रनों पर. गेंदबाज तैयार. सामने बल्लेबाज वाकस के तुषार. भगवान ने आसमानी सफर करके गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय आपल्या 25 परिसरामध्ये धावा. पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक स्कूटी आपण बघतोय जी आम्हाला पुरस्कृत केली सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेबांनी. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती. जी आपण बेट्स बॅट्समनची सायकल बघतोय ती आम्हाला पुरस्कृत केली निलेशजी बाबरे यांनी. आणि जी आपण बॅट्स बॉलरसाठी सायकल बघतोय ती आम्हाला प्रवीण शेठ बैलमारे यांनी पुरस्कृत केली. या तिन्ही व्यक्तिमत्वांचा आपण मनापासून आभार या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करू. देखिए टोटल बनता हुआ 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. आखिरी ओवर है. स्लॉग ओवर है. फायदा उठाना चाहिए था लेकिन भगवान का विकेट गिरा. इसके बाद देखिए यहां पर रनआउट का मौका बन सकता था लेकिन थ्रो इतना अच्छा नहीं था. वहां पर भी बैकअप नहीं है. यहां पर मिलेगा क्या? और पहुंच चुके कितने रन पर? 3 रन. 3 रन यहां पर दौड़कर पूरे किए हैं. टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर वाकस टीम का 28 रन 28 रन 28 धाबा धाव फलकावरती. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 6 रन संग्राम हा महासंग्राम या मैदानावरती रंगतोय. आजची शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमधला हा सामना रंगतोय सासगाव वर्सेस वाकस या दोन संघादरम्यान.
वाशिवली आणि उत्कर्ष सावळे संघ आपण जसे 4 षटकं संपतील टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. उत्कर्ष सावळे आणि वाशिवली आपण जसे 4 षटकं संपतील टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. बिल्कुल लाख लाख रुपए की बख्शिश यहाँ पर लगाए, लेकिन देखिए लाख लाख रुपए जो बोलने में होते टिके वाली साहब, लेकिन ये इतना बढ़िया आयोजन करना आसान नहीं होता है। ये बहुत बड़ी आसान काम यहाँ पर किया है। इस बार देखिए घूमकर खेला, गेंद को खेला डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहाँ पर लगाते हुए बल्लेबाज फिनिश किया इस इनिंग को छक्के के साथ। टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। इसके बाद माइक्रोफोन पर आएंगे हमारे गुरु और महागुरु टीके माली और चौधरी साहब। आपण या व्यासपीठावरती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतोय आणि त्रिवेणी ताईंचा वाढदिवस साजरा आपण करतोय. युवा उद्योजक प्रसाद पाटील यांच्या बॅनरवरती जर षटकार मारला तर 1000चं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन, ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन या मंचकावरती आपण साजरा करतोय. वैशालीताई खैर आणि विष्णू खैर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्रिवेणीजी तांडेल यांचा आज वाढदिवस आहे. खैर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया. आणि त्रिवेणी आत्याचा देखील आमचा वाढदिवस आहे आज. त्यांचा देखील केक कापून हा वाढदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा करणार आहोत. त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. खूप चांगलं काम ते करतायत आणि असंच काम तुमचं चांगलं होत राहावं. तुमचं आरोग्य भरभराटीचं. मला आभार मानायचे आहेत. मला कधी वाटलं पण नव्हतं स्वप्नात इतक्या मोठ्या स्टेजवर माझा वाढदिवस साजरा केला जाईल. पण माझ्या बहिणींनी आणि माझ्या भाऊजींनी माझ्यासाठी केक आणला, माझा वाढदिवस इथे साजरा केला. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू भाऊजी आणि थँक्यू सिस्टर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय थँक यू. अजयजी पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. अजयजी पिंगळे, चला टॉस मी करण्याची विनंती करतोय पाहुण्यांना आमच्या व्यासपीठावरती. दोन्ही कॅप्टन या आपण. उत्कर्ष सावळे आणि वाशिवली संघ आपण आपला कॅप्टन व्यासपीठावरती प्लीज पाठवा. आपण व्यासपीठावरती टॉस करणार आहोत. सन्मान्य विष्णू खैर यांच्या शुभ हस्ते. यस, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. टॉस करा. चला, सन्मान्य विष्णू खैर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. आदरणीय व्यासपीठावर आज नवनिर्वाचित सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य वैशाली खैर या जामरूक ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचं जे सोहळा जो साजरा केलेला आहे त्याबद्दल आम्ही खैर कुटुंबाच्या वतीने सर्व आपल्या परिसरातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचं मनापूर्वक आपण त्यांचं आभार मानतो. आणि आभार मानून जे आम्हाला सन्मानाने जी वागणूक दिली त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनापूर्वक आभार मानून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टॉस संपन्न झालाय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. वाशिवलीचे जे आहे आपण उत्कर्ष सावळे संघाला विनंती करू की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. चला, फार वेळ घेऊ नका. सावळे संघ आपण त्वरित आपला कॅप्टन पाठवा. टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 35 धावा संख्येचं. डॉट बॉल बघायला मिळाला. बावीस बॉल 29 धावा संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सासगाव संघाला. सासगाव संघ तुम्ही बसून घ्या. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्यात आला होता. नॉस्टाकरीला रनआउटची संधी देखील होती, परंतु तिथे पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतायत. चला, सावळे संघ आपण त्वरित टॉस करण्यासाठी यावं. चला, सावळे संघ काय प्रॉब्लेम आहे तुमचा? टॉस साठी आपण त्वरित या. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. मी विष्णू खैर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टॉस कोणी जिंकला? वाशिवली संघाने टॉस जिंकला. आणि आपण सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. वेळात वेळ काढून आदरणीय विष्णू खैर साहेब, दामू खैर साहेब, नवनिर्वाचित सदस्य चौक जिल्हा परिषदेच्या वैशालीताई खैर मॅडम अगदी वेळात वेळ काढून इथे आल्यात.
सचिनजी कडोक साहेब, निलेशजी बाबरे साहेब आणि त्यांच्या बरोबरीने सगळे पदाधिकारी या सगळ्यांचा आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑन फील्ड डिसिजन काय आहे? सन्माननीय अजयजी पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय? फेअर डिलिव्हरी आहे. सो फेअर डिलिव्हरीच राहील. येस बाईज एक धाव घेतली आहे, ती आम्ही ऍड करू. धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. अठरा चेंडू मध्ये 27 धावा संख्येची गरज. 8 धावा धाव फलकावरती. लो स्कोरिंग थ्रिलर आपण बघतोय आणि भारतीय संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय T20 विश्वचषकाच्या. आणि संजू सॅमसंग आज बऱ्याच महिन्यानंतर जे प्रश्नचिन्ह त्याच्यावरती होते त्याचं उत्तर त्याने महत्वपूर्ण मॅच मध्ये दिलंय. खूप खूप शुभेच्छा भारतीय संघाला. धाव फलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. विदाउट लॉस किरण आणि मयुरेश ही जोडी. मागच्या मॅचचा सामनावीर मयुरेश, समोर किरण वैकुंठे. हा देखील व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. आडवा बाटणे शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळते किरणला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 10 या आकड्यावरती. समीर पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. टार्गेट होतं या मॅच मध्ये 35 धावसंख्येचं 24 बॉल मध्ये, परंतु हे टार्गेट कठीण बनत चाललंय असं वाटतंय. कारण दुसऱ्या बाजूने काय गोलंदाजी करतायत. ऋतिक दळवेने चांगलं षटक टाकलं आणि त्यानंतर किरण देखील तशी कामगिरी करतोय. आणि ही ते मयुरेश, मागच्या स्पर्धेचा मालिकावीराची LED टीव्ही घेणारा हा खेळाडू ठोकतोय षटकार. बॅट्समनसाठी जी सायकल आपण बघतोय ती पुरस्कृत केली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि बारवई गावच्या सुनीलजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. बारवई संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये बघितला, पराभवाला त्यांना सामोरे जावं लागलं खरं तर.
वाकस टीमच्या अगेन्स्ट. परंतु ही विनरची लढाई चालू आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या पोलमधून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेल, यासाठी ही लढाई आहे. आणि लढाई ठोसा टिट फॉर टॅट चालू आहे. मयुरेशचा देखील फटका चांगला, परंतु एलिव्हेशन नाहीये, सरळ गेला लॉंगॉनच्या हातामध्ये. मयुरेश या मॅचची मोठी विकेट मिळते ती वाकस संघाला. थँक्यू. निकेत 11 उत्कर्ष सावळे संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल यानंतरच्या मॅच मध्ये. आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील वाशिवली संघ, जय मल्हार वाशिवली तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. आणि वाशिवलीचे प्रचंड चाहते आज त्यांची घरची स्पर्धा सोडून किरणजी पिंगळे आणि विकी या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये या पाटील बाबांच्या मैदानावरती सहर्ष स्वागत करतोय. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय आतिश, या टीमचा कॅप्टन. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय किरण, मयुरेश आणि आतिश. मागच्या स्पर्धेमध्ये जी सरपंच चषकाची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये चॅम्पियन संघ राहील आणि या तिघांची भूमिका त्या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाची होती. ज्या ज्या वेळेस सामने संपले फसले त्या वेळेस किरण आणि आतिशने ते सामने काढले. ज्या ज्या वेळेस मयुरेशने त्याचं काम केलं त्या वेळेस सामने जिंकले. आणि अशा वेळेस मयुरेश बाद झालाय. आता संघाची सगळी जबाबदारी किरण आणि आतिश या दोघांच्या खांद्यावरती त्यांना घ्यावी लागेल. गोलंदाजीसाठी किरण पुनश्च सज्ज होतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये. 14 बॉल 19 हे समीकरण. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे आहे. डीप मध्ये एक धाव मिळते आहे ती या बॉलवरती आतिशला. आणि या 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. ते 17 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 18 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल हा सामना, कोण अंतिम सामन्यामध्ये या पोलच्या प्रवेश करेल, यासाठी ही लढाई सुरू आहे. कारण प्रत्येकालाच विजय हवा आहे. प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत असतो. आपलं गाव जिंकायला पाहिजे आणि त्यासाठी हे सगळेजण जर्सीज घालून लढत असतात. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. तो व्हाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 18 या आकड्यावरती. 13 चेंडू 17ची गरज. व्यासपीठावरती आपण बघतोय सन्माननीय टीके माळी सर आणि संतोषजी चौधरी सर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. मंगेशजी तांडेल यांची कोणतीही स्पर्धा असू दे, मग सरांचं आगमन नेहमीच बघायला मिळतं आपल्याला आणि खूप काही शिकायला देखील मिळतं. मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्यात आलाय आतिशचा. किरणचा माफ करा. 1 ने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 19 या आकड्यावरती. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 आजची अंतिम रात्र. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करू. आणि पहिल्यांदाच या परिसरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाईल, उत्कृष्ट खेळाडू जो या स्पर्धेमध्ये ठरेल त्यासाठी दिली जाईल. आणि जे कॅल्क्युलेशन आहे ते पहिल्या 3 मॅचेसचा आम्ही ग्राह्य धरणार आहोत, याची नोंद आपण घ्या. योगेशजी गायकवाड सासगाव पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु पाहुण्यांचं स्वागत केलंय येथे चौकार आणि कव्हर आलाय हा चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 23 धावा. 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सामना सोपा करत असताना सासगाव संघ या मॅचमध्ये. अकरा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. हाच तो सासगाव संघ ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद या
ग्राउंडवरती या मैदानावरती पटकवलंय तसा खेळ चॅम्पियन संघासारखा खेळ या आजच्या रात्रीमध्ये देखील आपण त्यांचा बघतोय. 11 बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं. लोअर फुलटॉस बॉल लॉंग ऑफला फिल्डर तिथे आहे डाऊन द बॉल कॅच कंप्लीट केली आहे आणि फलंदाज होतो इथे बाद किरण. वाकस संघ या मॅच मध्ये कसा येऊ शकतो जर विकेट घेऊनच येऊ शकतो हे माहिती आहे वाकसकरांना. कारण हा संघ देखील कर्जत तालुक्यामध्ये इथे आलाय. फार चांगला खेळ त्यांचा पहिल्या मॅच मध्ये बघायला मिळाला. 43 धावसंख्येने तो सामना त्यांनी जिंकला परंतु या मॅच मध्ये त्यांचा धावा कमी झाला आणि त्या कमी धावसंख्या डिफेंड करण्यासाठी वाकस संघ मैदानामध्ये उतरलाय. आणि ही मॅच जर त्यांना जिंकायची असेल ना तर सातत्याने विकेट्स आणि डॉट बॉलचा प्रेशर अपोजिशन वरती लादवावा लागेल. धावफलक पोहोचलाय 23 धावा 23 लॉस ऑफ 2 विकेट 10 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हे 4 बॉल फार निर्णायक आहेत या मॅच मधले. मजा येते सामन्यामध्ये. नवीन बॅट्समन जातोय मैदानावरती तुषार. अतिश आणि तुषार ही जोडी. अतिश खेळतो एक वरती. दोन्ही नौके फलंदाज मैदानावरती. आता प्रेशर टाकण्याची संधी असेल वाकसकरांना या मॅच मध्ये. योगेश गायकवाड पोलीस पाटील सासगाव यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सासगावची ते मॅच एन्जॉय करतात त्यांचं मनापासून स्वागत. चांगला बॉल मी मगाशीच उल्लेख केला की दोन्ही फलंदाज आता नवीन आहेत सेट नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वाकसकरांना संधी आहे मॅच मध्ये शिरकाव करण्याची डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याची. आणि जर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले आणि एखादा चुकीचा फटका आला तर मग विकेट देखील जाऊ शकते. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच खुली आहे. मॅच इज ऑन. आणखी एक चांगला बॉल हाफ ट्रॅकर होता परंतु ऑन साइडला शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये जातोय. पहिली सिंगल कंप्लीट होते. अतिश थांबवतोय तो फलंदाज तुषारला. एकच धाव मिळती आहे आणि या एका धावसंख्येने समीकरण बदलत आहे. शेवटचे चेंडू बाकी येते 8 आणि 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 11 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिकेट आहे काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल विजयाचं प्रेडिक्ट कोण करेल हे आपण सांगू शकत नाही. आणि इथे अतिशय बॅटमधून मोठा धमाका. बॉल सीमा पार षटकार. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या संघाचा संघनायक स्वतः नेतृत्व करतोय समोर येऊन. जरी टीम संकटामध्ये थोडा दबाव त्याच्यावरती आहे. विकेट्स गेल्यात परंतु मी घाबरणार नाही. मला माझ्या संघाला विजेतेपद पटकावून द्यायचंय आणि हे सांगत असताना ठोकतोय षटकार. समीकरण आता बदलत आहे. 7 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. 7 बॉल 5 हे समीकरण या मॅच मधलं. अतिश पुनश्च स्ट्रायकर एंडला खोलात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याची संधी तिथे होती. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर तिथे पोहोचतो. एक सिंगल मिळती आहे. षटक संपले. तिसरं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 31 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. टॉस जिंकलाय जय मल्हार वाशिवली संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यस गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय घेतलाय. म्हणजेच अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघ तुम्हाला प्रथम बॅटिंग करत असताना बघायला मिळेल. चला टीम मीटिंग नको. वाकस संघ प्लीज. भरपूर उशीर झाला. आज फायनल रात्र आहे. अंतिम रात्र आहे आणि उशीर देखील आपण बघतोय भरपूर झालाय स्पर्धेला. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. काहीही घडू शकतं. विकेट्स घ्याव्या लागतील. आतिश जो खतरा बनला या मॅच मध्ये त्याला बाद करावं लागेल वाकस संघाला. अनेक मॅचेस आपण बघतो ना कधी 6 बॉल 1 6 बॉल 2 6 बॉल 3 अशा मॅचेस जिंकताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण ज्यावेळेस 6 बॉल 20 6 बॉल 25 6 बॉल 10 पेक्षा जास्त धावा ज्यावेळेस असतात त्यावेळेस इझिली चेस होतात. परंतु या कमी टोटलच्या धावा म्हणजे 6 बॉलपेक्षा जास्त कमी धावा ज्यावेळेस असतात त्यावेळेस हे नेहमी टेन्शनचं काम असतं. आणि तो प्रेशर आता डेव्हलप करेल का गोलंदाज जितेश वाकस संघाकडून हे पाहणं फार गरजेचं राहील. 6 बॉल 4 हे समीकरण. समोर फलंदाज या टीमचा कॅप्टन आतिश उभा आहे. मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद त्यांनी पटकून दिलंय सासगाव संघाला. तो जल्लोष त्याला आठवावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला मागची मॅच जी 43 रनच्या फरकाने जिंकली ती गोलंदाजी करावी लागेल जितेशला या मॅच मध्ये. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. विनर विनरची लढाई सुरू आहे.
फुलटॉस बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि अतिश ठोकतोय षटकार. मॅच फिनिश होतीये आणि सामना जिंकलाय तो सासगाव संघाने. थँक्यू डीजे. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय 2 विकेट्स आणि 14 धावा ज्याने केल्या तो अतिश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. स्वतः कॅप्टन इज अ लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. अतिश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. या पण अतिश प्रेझेंटेशन